चाकणचा संग्राम दुर्ग मोगली सैन्याने जिंकून घेतला। तत्पूर्वी कारतलब खानाने आदिलशाही मुलकातील परांडा किल्ला जिंकून मोगली साम्राज्यात सामील केला आणि त्यांनी आपला मोर्चा वळवला कोकण प्रांताकडे। कोकण प्रांताचा काही भाग त्यावेळी आदिलशाहीकडे तर काही भाग शिवस्वराज्यात होता। असा हा कोकण प्रांत काबीज करण्याच्या मनसुब्याने मोगली सैन्य आणि त्यांचा सरदार कारतलब खान आपल्या मोगली सैन्यानिशी कोकण प्रांतावर स्वारी करण्यासाठी निघाले। छत्रपती शिवाजी महाराजांचे हेर मोगली सेनेच्या हालचालीवर नजर ठेवून होते आणि या गुप्तहेरांनी आपले कार्य बरोबर साध्य केले आणि कारतलब खानाच्या मोगली सैन्यास वडगाव लोणावळा मार्गे उंबरखिंडीतील अतिशय खडतर अशा मार्गाने जाण्यास भाग पडले। 1661च्या सुरुवातीला शाहिस्तेखानाने कारतलब खानास कोकण प्रांत काबीज करण्यास पाठवले। प्रथमतः कारतलब खानासोबत असलेल्या रायबागन हिनं उंबरखिंडी मार्गे कोकणात उतरण्यास नकार दिला होता, कारण ही रायबागन म्हणजे एका मराठा सरदाराची पत्नी होती। उंबरखिंडीचा यापुढील इतिहास आपण पुढील भागात जाणून घेऊ। तोपर्यंत जय शिवराय।